दिवाळीची सगळी धामधूम झाली आणि त्याच्यामध्ये एक बातमी लपून गेली. म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर अनिल देशमुख ईडीसमोर हजर झाले, त्यांना अटक झाली. बाकीचे काही मुद्दे समोर येत होते किंवा बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल झाली, अशी पण एक बातमी आलेली. गायब झालेली बातमी अशी आहे की या काळामध्ये नेमके राहुल गांधी कुठे आहेत. काँग्रेसकडून अधिकृतरित्या काही सांगण्यात आलं नाही, पण प्रत्यक्ष बातमी अशी आहे की ते या काळामध्ये लंडनला गेलेले होते. आता एक इतका साधा मुद्दा आहे, नेमकं याच काळामध्ये मोदी सैनिकांबरोबर दिवाळी कशी करतायत ह्याचे फोटो आले. आता तुम्ही लक्षात घ्या की हे फोटो आले की बरोबर एका पुरोगामी आणि त्या सगळ्यांच्या डाव्यांचं किंवा ह्या पत्रकारांचा एक असं त्याच्यावरती टीका असते की हे सगळे नाटकं आहेत मतांसाठी. ते ठीक आहे, आपण त्यांना काय टीका करायची ते समजून घेऊयात. मग जर हे राहुल गांधींना माहीत होतं की हा मोठा सण आहे, फार म्हणजे इथल्या देशातल्या नागरिकांच्या भावना याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो, अयोध्येमध्ये एवढे मोठे 12 लाख दिवे लावलेले होते. साधा मुद्दा होता की त्यांनी ह्या दिवाळीमध्ये हजर राहून जनतेला शुभेच्छा दिल्या किंवा काही छोटा मोठा कार्यक्रम प्रत्यक्ष काँग्रेस कार्यालयामध्ये घेतला किंवा त्यांच्या कुटुंबाचे काही फोटो नेमके दिवाळीच्या निमित्तानं समोर आले, ते काही नाही. आणि त्याच्याबद्दल मात्र हे कोणी पुरोगामी विचारत नाहीत की राहुल गांधींना ही संधी होती. बरं, हेच नाही, हे सण समारंभ आहेत म्हणून नाही, फक्त अगदी संसदेमध्ये अतिशय महत्त्वाची एखादी चर्चा चालू होती, जसं कृषी विधेयकावर चालू होतं, तेव्हा अचानक राहुल गांधी गायब झालेले आहेत. एखाद्या राज्यातली निवडणूक आहे, प्रचार आहे, त्याच्यातून ते गायब होतात. किंवा निवडणुकीचे निकाल लागलेत, विचारमंथन करायचं आहे, त्याच्यातून ते गायब होतात. किंवा पक्षाची काही महत्त्वाची बैठक घ्यायची आहे, काही महत्त्वाचे मुद्दे समोर आलेले आहेत, काही बिकट अशी परिस्थिती समोर आली, त्याच्यामधून ते अचानक गायब होतात. आता खरं तर ही एक सरळ साधी संधी आहे आणि कुठलाही नेता ही संधी घेतो, म्हणून तर त्याला पुढारी आपण म्हणतो. कशामुळे तर तो त्या निमित्तानं लोकांशी स्नेह भेटी घेणे, फराळ लोकांना, म्हणजे इफ्तार पार्ट्या तुम्ही करता, त्याचे फोटो आवर्जून छापून आणता. मग दिवाळीचे फराळ आयोजित केलेले आहेत किंवा आता महाराष्ट्रामध्ये तर जशी पद्धती दिवाळी पहाट गाण्याचे कार्यक्रम होतात, तुम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगितलं की असे कार्यक्रम घ्या. किंवा आता कृषी आंदोलन चालू आहे, कृषी आंदोलनाला तुम्ही पाठिंबा दिलेला आहे. धनत्रयोदशी त्याच्या वसुबारसेला गायगोऱ्याची पूजा आणि त्या निमित्तानं एक पूर्णपणे देशभरामध्ये तुम्हाला अतिशय एक साधा कार्यक्रम राबवता आला असताना की गायगोऱ्याची बारस आहे, मोठ्या प्रमाणामध्ये गाय आणि गोऱ्याची पूजा केली जाते आणि नेमकं याच काळामध्ये शेतकरी आंदोलन करत बसलेला आहे. तुम्हाला टीका करायला अतिशय चांगला मुद्दा आहे, सणाचाही वापर केलेला ते नाही. म्हणजे ह्यांचे सल्लागार कोण आहेत ते कळत नाही. किंवा दुसऱ्या दिवशी धनत्रयोदश असते, धनत्रयोदशीच्या दिवशी डॉक्टर म्हणजे धन्वंतरीचे पूजन आपल्याकडे केलं होतं. ह्या निमित्तानं देशभरातले ह्या क्षेत्रातले काही तज्ज्ञ बोलवले, जसं त्यांनी आधी केलं होतं. कोरोनाच्या काळामध्ये काही तज्ज्ञांशी बोलणं, त्याचे ते इंटरव्ह्यू समोर आले, जसं काही ह्यांना ह्या विषयातलं फार कळतं, ते जाऊ द्या बाजूला. पण आत्ता भर दिवाळीच्या काळामध्ये सगळ्या धन्वंतरींच्या पूजनाच्या निमित्ताने या क्षेत्रात, कोरोनाच्या क्षेत्रात ज्यांनी काम केलं त्यांची काहीतरी पाठ थोपटली, असं काहीतरी करता आलं असतं ना. आता मी हे सांगतोय, हा व्हिडिओ ऐकून कोणी भाजपचा किंवा RSSचा कार्यकर्ता कदाचित पुढच्या वेळेस मोदींना सुचवेल आणि भाजप तेच कार्यक्रम पुढच्या धनत्रयोदशीला समजा धन्वंतरी पूजनाच्या निमित्तानं समोर येईल आणि परत हेच पत्रकार असं म्हणतील की बघा किती नाटकं चालू आहेत. ते लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे, त्या दिवशी व्यापाऱ्यांना बोलवलं, व्यापाऱ्यांच्या एखाद्या विषयावर चर्चा केली, GST मधल्या अडचणी समजून घेतल्या, त्याच्यावरती काही ट्विट केलं. किंवा खरं तर हे एक सगळ्यांनी विचारायला पाहिजे की भाऊबीजेसारखा सण, मग हे बंटी आणि बबली ज्यांना असं ट्रोल केलं जातं, हे भाऊ बहीण राहुल आणि प्रियंका यांचा एखादा फोटो या निमित्तानं समोर का नाही येत. आणि त्याच्यावरून फार मोठ्या प्रमाणामध्ये मग तुम्हाला जी काही सहानुभूती इनकॅश करणे ज्याला म्हणतात ना, म्हणजे जी टीका हे प्रत्यक्ष मोदीवरती करतात, भाजपवरती करतात, मोहन भागवतांवरती करतात, त्यांनी ती करावी, त्यांचा विरोधक म्हणून हक्क आहे. मग अशा जेव्हा संधी प्रत्यक्ष ह्यांना उपलब्ध आहेत, मग त्यांचा ते वापर का नाही करत, उलटं माझं म्हणणं आहे. आणि नेमकं निवडणुकीच्या तोंडावरती कुठेतरी शर्टावरती जानवं घालायचं, मी शिवभक्त कसा आहे, मी दत्त गोत्री कसा आहे, जे की हास्यास्पद होतं. जी गोष्ट सहज तुम्हाला करता येणं शक्य आहे ती तुम्ही करत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा सगळ्यात मोठा सण मानला जातो, हा फक्त काय म्हणता येईल त्याला की त्याच्यामध्ये काही धार्मिक कृती असतात असं नाही. या निमित्तानं प्रचंड मोठी उलाढाल बाजारपेठेमध्ये होती. ह्या निमित्तानं एक पूर्णपणे समाज जीवन ढवळून निघालेलं असतं. रंगांचा उत्सव आहे, दिव्यांचा उत्सव आहे, बऱ्याच ठिकाणी आता गाणे होतात त्यामुळे सुरांचा उत्सव आहे, असंख्य गोष्टी त्याच्याशी निगडीत आहेत. म्हणजे अक्षरशः त्या दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंतचा जो सगळा कालखंड आहे धामधुमीचा समजला जातो. आणि ह्याचा नेमका कुठलाच फायदा कुठल्याच पद्धतीनं अक्षरशः राजकीय टीका करण्यासाठी सुद्धा, जसं मी उदाहरण सांगितलं की गाय गोऱ्याची बारस जी आहे त्याच्या निमित्तानं तुम्हाला कृषी आंदोलनाची दखल घेऊन त्याच्यावरती एक सत्ताधाऱ्यांवरती काहीतरी टीकेचा असूल ओढता आला असता. बरं, यांचे सल्लागार तरी कोण आहेत ते कळत नाही.
म्हणजे यापूर्वी सुद्धा अशा जेव्हा वेगवेगळ्या संधी निर्माण होतात, फक्त सण समारंभच म्हणून नाही, त्याच्या नेमकी ती संधी राहुल गांधी हुकवतात आणि ते कुठेतरी निघून जातात. त्यांनी कुठे जावं हा त्यांचा पूर्णपणे वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यामुळे ते कुठं गेले ह्याचा शोध घ्यायचं काही कारण नाही. जे कोणी शोध पत्रकार असेल त्यांनी सांगावं किंवा काँग्रेसने अधिकृतरित्या सांगावं की ते कुठे गेलेत, जसं लंडनला गेले म्हणतायत. पण इथे का नाहीत हा मुद्दा आहे की जो फक्त त्यांच्यापुरतं वैयक्तिक राहत नाही. ते आता काँग्रेसचे इतके मोठे नेते आहेत, सर्वात तेच आहेत, सोनिया गांधी आजारी असल्यामुळे ते किती नाही म्हणून तेच अध्यक्ष आहेत, सगळ्यांना माहिती आहे. पुढचं दुसरी गोष्ट म्हणजे आता उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका तोंडावरती आहे. तिथलं वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे. अयोध्येमध्ये 12 लाख दिवे जेव्हा लावल्या गेले तेव्हा तुम्ही आरडाओरडा केली की भाजपनी त्यांच्या निवडणुकीचा प्रचार करून घेतला. हा केला ना. मग ही संधी जेव्हा तुम्हाला होती की त्या तेलाच्या निमित्तानं तुम्हाला 4 गोष्टी सांगता आल्या असत्या. आता खाद्यतेलांवरचे आयात कर कमी केल्यामुळे आता ते भाव पडणार आहेत. मग खाद्यतेल आणि अखाद्य तेल या विषयावरती ह्या 12 लाख दिव्यांच्या निमित्ताने एखादा मुद्दा तुम्हाला समोर आणता आला असता. हे काहीच केलं जात नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे. किंवा तुमच्या ताब्यातली जी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती एखादा उपक्रम राबवून, एखादी योजना राबवून किंवा एखाद्या नवीन योजनेची घोषणा करून, अशा कितीतरी गोष्टी करून तुम्ही प्रत्यक्ष मतदारांच्या समोर काहीतरी एक उदाहरण ठेवू शकत होता की जे भाजप करतो आणि तो करतो म्हणून तुम्ही त्याच्यावरती टीका करता. मोदींनी त्या पूर्ण उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने धडाक्यानं काम, जी आधीच्या सरकारच्या काळामध्ये सुरू झालेले मार्ग होते, रस्ते होते, कामं होते, ते धडाक्यानं पुढे नेऊन ते सगळं जर तुम्ही त्यांच्यावरती अशी टीका करता की हे निवडणूक तोंडावरती ठेवून आहे, तर तुम्हाला पण आता ही दिवाळीच्या निमित्तानं संधी होती. निवडणूक समोर आहे आणि त्या निमित्तानं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी समोर मांडू शकत होते. हे काहीच न करता, आणि त्याच्यातली दुसरी अशी गोष्ट आहे की जी आर्थिक विषयाशी निगडीत आहे. आता जेव्हा फार मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोलची आणि डिझेलची दरवाढ झाली, त्यांनी दर कपात केली, तो विषय बाजूला ठेवूयात. पण नेमकं ह्याच वेळी पर्यायी इंधनाचे जे काही सगळे विषय आहेत, महाराष्ट्रात तरी आपण विचार करूयात, बहुतांश कारखानदारी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आहे. बहुतांश साखर कारखाने त्यांच्याकडे आहेत. मग त्या सगळ्यांनी मिळून धोरणात्मक पातळीवरती त्याच्यातले आता कितीतरी कारखाने बुडीत निघालेले आहेत. मग हे कारखाने जेव्हा साखर निर्माण करतात तेव्हा बुडीत निघतात आणि असंख्य अडचणी येतात. मग ह्याच कारखान्यांना कन्वर्ट करून आपण इथेनॉलमध्ये त्याच्यातून काढूयात आणि हे इथेनॉल पेट्रोल डिझेलमध्ये मिसळून आपलं परकीय चलन वाचवूयात, अशा संदर्भातली एखादी योजना हे दिवे लावले आणि त्या पार्श्वभूमीवरती का नाही समोर आली? म्हणजे किती चांगली संधी होती, म्हणजे स्ट्रॅटेजिक धोरणात्मकरित्या, की इकडे पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत, कर कपातीचा मुद्दा समोर आलेला आहे की जो केंद्राने केला आणि राज्याच्याच गळ्यामध्ये लोडणं अडकून टाकलं की बघा तुम्ही तुमचं. आता नेमकं अशा वेळी कारखान्यांची अडचण आहे, कारखाने बंद पडलेले आहेत, ते कारखाने विक्रीला काढलेले आहेत. साखर कारखाने म्हणजे ऊसापासून साखर करण्याच्या पेक्षा वीज करता येऊ शकते का, आणि किंवा इथेनॉल करता येऊ शकतं का प्राधान्यानं, असा एखादा विषय की ज्या विषयातले काँग्रेसचे सगळे आणि राष्ट्रवादीचे लोकच तज्ज्ञ आहेत. आजही महाराष्ट्रातले 80-90% कारखाने पूर्णतः यांच्या अखत्यारीमध्ये आहेत. सहकार किती आणि कसा बुडाला ह्याची आपण नंतर चर्चा करू. दिवाळीच्या निमित्ताने जी काही ही पेट्रोल दरवाढीची भीषण समस्या समोर आली होती, त्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसनी किमान महाराष्ट्रात तरी पुढाकार घेऊन या सगळ्या कारखान्यांमधून इथेनॉलची निर्मिती कशी होऊ शकेल असा एखादा मुद्दा समोर आणला असता तर लोकांनी किती मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला काय सहानुभूती भेटली असती आणि बाकीच्या गोष्टी समोर झाल्या असत्या. पण हे काहीही होताना दिसत नाही. दुर्दैवाने राहुल गांधी वारंवार आपण बेजबाबदार नेता कसे आहोत हे सिद्ध करत असतात आणि ह्याच्यासाठी काही दुसऱ्यांनी समोर यायची गरज नाही, ते स्वतःच्या कृतीतूनच करतात. नेमक्या ज्या काळात भाजपच्या विरोधामध्ये एक आघाडी उघडण्यासाठी ममता बॅनर्जींनी मोठे जोरकस असे प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यांचं राज्य त्यांनी शाबूत ठेवलेलंच आहे. आता गोव्यामध्ये म्हणा किंवा उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांचा शिरकाव करण्याची त्यांची तयारी चालू आहे. आणि त्यावेळेस की जेव्हा की आता काँग्रेस म्हणजे राहुल गांधी प्रत्यक्ष देशातून गायबच आहेत, जेव्हा प्रत्यक्ष लढाईचं काहीतरी तुमच्यासमोर आव्हान उभं राहिलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यातून काय त्या शिबिरातून गायब झाले, म्हणजे ह्याच्यातून तंबूमधून गायब झालेले आहात, शस्त्र सोडून दिलेले आहेत आणि तुमचं सैन्य वाट पाहतंय की आता आपला नायक कधी येईल, आपला सेनापती कधी येईल आणि आपण लढू, आणि सेनापती तिकडे गायब आहे. ही गोष्ट पक्षासाठी अतिशय, पंजाबमध्ये निवडणुका आहेत, पंजाबमधल्या अडचणी संपत नाही आहेत. या दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती काही ना काहीतरी करून दोन्ही गटांमध्ये समेट करून तसं एक चित्र समोर उभं करायला पाहिजे होतं. ते करण्यामध्ये राहुल गांधी अपयशी ठरलेले आहेत आणि हे समोर येत आहे. याच्यावरची ही उसंतवाणी.
ऐन दिवाळीत होतो जो गायब, नेता हा नायब काँग्रेसचा. सैनिकांसोबत मोदींची दिवाळी करीती टवाळी विरोधक. राहुल विदेशी टाळून दिवाळी, गप्प आळीमिळी पुरोगामी. मोदींनी करता म्हणती नाटक, ही उठापटक मतासाठी. शर्टावरतुनी घालती जानवे, नाटक हे नवे काय आहे. प्रियंका प्रेमाने भावाला ओवाळी, अशी ही दिवाळी दिसली का. नवे लोकनेता जाणेना भावना, सण उत्सवांना कांत म्हणे. ह्याच्यातली अडचणीची बाब अशी आहे की भारतासारख्या प्रचंड अशा विखुरलेल्या देशामध्ये सण समारंभ ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण किती टीका केली पुरोगामित्वात, तरी ती लोकांना जोडणारा एक धागा आहे. आणि ज्या नेत्याला हे सगळे सण समारंभ, परंपरा, उत्सव ह्याच्यातला तो धागा लक्षात येत नाही, लोकांशी तुम्ही जुळून घेण्याची ही खूप मोठी संधी आहे, तो लोकनेताच नव्हे असं म्हणावं लागतं. राहुल गांधी वारंवार आपण लोकनेता नाहीत हेच सिद्ध करतात आणि ह्याच्यासाठी विरोधकांना काहीच करायची गरज नाही, म्हणूनच त्यांना उपासाने भाजपचे स्टार प्रचारक म्हटलं जातं.